पालकमंत्री पदाचा घोळ अद्यापही कायम आहे। खाते वाटप होऊन 2 आठवडे उलटलेले आहेत, मात्र तरीही अद्यापही पालकमंत्री पदाचा घोळ सुटेना अशी स्थिती निर्माण झालेली आहे। पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांचा सुद्धा आग्रह आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सध्या कसरत होताना पाहायला मिळते। पालकमंत्री पदाचा घोळ अद्यापही कायम आहे। काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्षांनी आग्रह धरलेला आहे आणि त्यामुळे हा तिढा अद्याप सुटलेला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पालकमंत्री पदाच्या नियुक्तीसाठी कसरत करावी लागते। या आठवडाभरामध्ये पालकमंत्रीपद देतील असं आम्हाला वाटतंय। रस्सीगेच आहे असं काय वाटत नाही आहे। आता सिनियर मोस्ट में आमदार आहेत, 3 आमदार आमचे आहेत, 3 भाजपचे आहेत, 1 राष्ट्रवादीचा आहे आणि त्या अनुषंगाने की मागच्या वेळेला ते जिल्हा आमच्याकडे होता आणि त्यावेळेला मी नव्हतो, पण यावेळेला मी स्वतः आहे, त्याच्यामुळे ते मला मिळेल असं अपेक्षा आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, आपण पाहतोय पालकमंत्री पदासंदर्भातलं घोंगडं अद्यापही भिजत आहे, तिढा सुटत नाहीये। काय नेमकी यामागची कारण आहेत आणि कधीपर्यंत हा निर्णय होऊ शकतो? श्वेता, देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊन आता जवळपास महिना लोटून गेलाय। खातेवाटप होऊन देखील जवळपास 15 दिवस होत आहेत, परंतु अद्यापही तीनही नेत्यांना पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेण्यामध्ये यश आलेलं नाहीये। 26 जानेवारीपूर्वी तरी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना पालकमंत्री पद मिळतील का असा प्रश्न निर्माण झालाय। महत्वाचे अनेक जिल्हे आहेत, नाशिक असेल, त्यासोबतच सोलापूर, रायगड, कोल्हापूर, मुंबई, सातारा, गडचिरोली, मुंबई, बीड या सगळ्या महत्वाच्या ठिकाणांवरती जे पालकमंत्री पदाचा जो काही वाद आहे तो कायम आहे। नाशिकचा जर आपण विचार केला तर भाजप आणि शिवसेनेमध्ये या पालकमंत्री पदावर स्पर्धा आहे। सोलापूरमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी सुद्धा इच्छुक आहे। भाजपकडनं यावर दावा केला जातो तर राष्ट्रवादीकडून दत्तामामा भरणे यांचं म्हणणं की मला त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात यावं। रायगड आणि कोल्हापूरसाठी जसं आता आपण भरत गोगावले यांचा बाईट ऐकला, रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चढाओढ आहे, तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजपकडनं आणि शिवसेनेकडनं दोन्हीकडनं या ठिकाणी पालकमंत्री पदावर दावे केले जातात। मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये मंत्रिमंडळातले केवळ 2 चेहरे आहेत आणि ते सुद्धा दोन्ही चेहरे भाजपचे आहेत। त्यामुळे मुंबई शहरचं पालकमंत्रीपद शिवसेनेनं आपल्या हाती असावं अशी मागणी केली आहे। तर साताऱ्याबाबत सुद्धा ज्या ठिकाणी 4 मंत्री आहेत त्या साताऱ्यामध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना दोन्ही नेते, दोन्ही पक्ष या ठिकाणी आग्रही आहेत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गडचिरोली आणि बीडचं पालकमंत्रीपद हा सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे। मुख्यमंत्री स्वतः कुठल्याही जिल्ह्याचं पालकत्व अद्याप मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही घेतलेलं नाही असं जरी बोललं जात असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं गडचिरोली बाबत आपलं जे स्वारस्य आहे ते दाखवलेलं आहे। दुसऱ्या बाजूला कायदा सुव्यवस्थेमुळे बीडची परिस्थिती जी काही प्रकारची निर्माण झाली आहे त्या ठिकाणी पालकमंत्री कोण असणार हा देखील एक सातत्यानं चर्चेचा विषय बनलाय। त्यामुळे या सगळ्या राजकीय धुमश्चक्रीमध्ये पालकमंत्री पदाचा वाद कधी सुटतोय आणि जिल्ह्यांचा विकास जो रखडलेला आहे त्या जिल्ह्याच्या विकासाला कधीपर्यंत गती मिळते जेणेकरून पालकमंत्री पदाच्या माध्यमातून विविध कामांना मंजुरी दिली जाईल हा प्रश्न आता ऐरणीवर आला। त्यामुळे या सरकारच्या एकंदर स्थापनेच्या कार्यकाळाकडे जर आपण पाहिलं तर 26 जानेवारी पूर्वी तरी जिल्ह्यांना पालकमंत्री पद मिळतील का हा प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर आलाय। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।